परत 1 to 1 काय करणार नाही। 14 जून 2024 ला वाल्मिक अण्णा कराड, नितीन बिक्कड, अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांचा जो बंगला आहे वरती डोंगरावरती पंडित अण्णा यांनी बांधलेला त्या बंगल्यावरती ही पहिली बैठक झाली। त्याच्यानंतर जोशी म्हणून पीए आहेत धनंजय मुंडे, बाकीचे जरा बाजूला सरकार त्यांना येऊ द्या ना, तुम्ही काय बावळट, तुम्ही आपलेच लोक बावळटपणा करायला लागलात। अहो ते महिला आहे। ही बैठक फेल झालेच। त्याच वेळी जोशी पीए हे धनंजय मुंडे यांचे पीए आहेत। ते पीए ते पीए थ्रू अवादा कंपनीचे वरिष्ठ हे त्यांच्या बरोबर संधान साधत होते। ते संधान साधलं, परंतु तोपर्यंत आय एनर्जी नावाच्या कंपनीचं वाल्मिक अण्णा यांनी बिक्कडला सांगून काम बंद पाडलं। मग आय एनर्जीचे अनंत काळकुटे, शुक्ला आणि इतर अधिकारी एकत्रित असं ठरलं 14 जूनला की धनंजय मुंडे साहेब यांच्यासोबत या कंपनीची बैठक लावायची। ती बैठक लावायचं ठरल्याच्या नंतर 19 जूनला सातपुडा, बहुतेक सातपुडा आहे त्यांच्या बंगल्याचं नाव आहे सातपुडा। मी अनंतराव हे होते मंत्री, तेव्हापासून मी पाहतो सातपुडा हा बंगला थोडासा पाठीमागा आहे। त्या बंगल्यावरती श्री आपले ह्याचे जे अवादा कंपनीचे शुक्ला, अल्ताफ तांबोळी, त्याच्यानंतर अनंत काळकुटे मात्र तिथून पसार झाले। अनंत काळकुटे त्या बैठकीला आले नाही आणि ती बैठक सातपुड्यावर झाली। 3 कोटी रुपयाची मागणी केली गेली। तिथून फोन लावला यांनी, वरच्या कंपनीने सांगितलं 3 देणं शक्य नाही, 2 पर्यंत ठीक आहे। आणि बाहेर येऊन कंपनीला फोन केल्यानंतर कंपनी 2 पर्यंत राजी झाली। 2 पर्यंत राजी झाल्याच्या नंतर पुन्हा हे लोक गेले। ते मसाजोगसह जेवढी काही सिक्युरिटी एजन्सी, कारण सिक्युरिटी लागते त्यांना, ओम साई राम नावाची कुटे नावाच्या व्यक्तीच्या संस्थेच्या नावावर, कंपनीच्या नावावर ही सगळी सिक्युरिटी ही नितीन बिक्कड याला देण्यात आली। नितीन बिक्कड याला लवकरात लवकर उचलण्याची गरज हे पोलिसांची आहे। नितीन बिक्कड जर उचलला तर यातलं बरंचसं राज बाहेर येईल आणि 50 लाख रुपये मला वाटतं निवडणुकीच्या काळात यांनी त्या कंपनीकडून उकळले सुद्धा। उर्वरित राहिलेले 1.5 कोटी, म्हणजे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या माणसांची इन्व्हॉल्वमेंट आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल। आणि 1.5 कोटीच्या मागणीसाठी गेले, दलित समाजाच्या पोराला, वॉचमनला मारलं म्हणून संतोष देशमुख तिथं मध्ये गेला आणि त्याचा प्रचंड छळून अतिशय अमानवी कृत्य करून त्याचा ह्यांनी मर्डर केला। आणि नितीन कुलकर्णी नावाचा माननीय आका वाल्मिक अण्णा कराड यांचा पीए आहे, तो 17 मोबाईल नंबर वापरतो। वाल्मिक अण्णा कराड 17 मोबाईल वापरतात। या 17 मोबाईल नितीन कुलकर्णीला पटकन अटक केली पाहिजे, हे 17 मोबाईल जप्त केले पाहिजे। या 17 मोबाईलमध्ये अनेक जे त्याच्यातले हे आहेत सिक्रेट्स आहेत, हे सिक्रेट सगळे बाहेर येतील। वाल्मिक अण्णा यांची आम्हाला जिथं जिथं जमीन सापडती ती 100 ते 150 एकरांनी सापडते, कमी सापडत नाही। 50 अकाउंट आतापर्यंत सीज केलेत, उर्वरित अकाउंट सुद्धा सीज करावेत अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी करणार आहोत। तुम्ही आता मग असं म्हणालात की 50 कंपन्यांच्या पुढील आहे, मागून कुठून विचारतो रे? 50 अण्णा पाठीला डोळे आहेत का?
अण्णा 100 कंपन्यांचा तुम्ही उल्लेख केला, 50 कंपन्यांच्या पुढे ईडीची चौकशी लागते. 100 कंपन्या नाही हो साहेब, 100 अकाउंट, 50च्या पुढंच ईडीची चौकशी लागते. याच्यामध्ये 100% ईडी येईल. तुम्ही ईडीच्या कुठल्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिणार आहात? मी माननीय ईडीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पत्र लिहिणार आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे आणि देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांना सुद्धा मी पत्र लिहिणार आहे. आर्थिक जाळं एवढं विणलं गेलेलं आहे, पीएस आहेत, पीए यांची सगळी तुम्ही नावं घेताय, हे सगळं आणि पीएस नाही, वाल्मिक अण्णा यांचे बॉडीगार्ड सुद्धा तपासणीमध्ये घेतले पाहिजेत. कारण यांना सरकारी पगाराबरोबर वाल्मिक अण्णा कराड या कंपन्याकडून एक्स्ट्रा डबल पगार देत होता. त्याच्यामुळं ते सत्यमेव जयते सदरक्षण आहे, खल निगराणाच्या ऐवजी उलट निगराण आहे ते चालवत आहेत. त्याच्यामुळं या पोलिसांनाही सहआरोपी केलं पाहिजे आणि ते लवकरात लवकर ताबे घेतले पाहिजे. जे बॉडीगार्ड शेवटपर्यंत बॉडीगार्डला माहीत नव्हतं का की वाल्मिक अण्णा कराडचं याच्यात नाव आलंय. मग जर वाल्मिक अण्णा कराडच्या बॉडीगार्डने त्यांना जाऊन दिलं असेल तर त्यांनी वफादारी कोणाशी दाखवली? वाल्मिक अण्णा कराडची. सरकारच्या पोलीस डिपार्टमेंटची हे दाखवले का? नाही. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा याच्यामध्ये घेतलं पाहिजे असं माझं मत. आज तुम्ही पहिल्यांदाच अधिकाऱ्यांची बदली केलेली आहे आणि महाजन जे आहेत त्यांची नियंत्रण कक्षात बदली झाली. महाजन यांची बदली केलेली आहे. महाजन यांच्यावरती जास्त रोष राग नाही, कारण ज्या दिवशी ह्या संतोष देशमुखांना उचलून नेलं होतं ज्या 10-20 गावाच्या फेरीमध्ये त्याला फिरवलं, त्याच्या पाठीमागं महाजन फिरत होते. पाटील मात्र सस्पेंड केलेले. पाटील तर रिम्यूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे, हे माझं मत आहे. आतापर्यंत तुम्ही सभांमधून पुरावे दिले, मात्र आज पहिल्यांदा तुम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मी जे सांगितलंय यातलं खोटं असलं तर तुम्हाला सांगितलंय ना, मी राजकारण सोडून देईन. ही बैठक जी झालेली आहे ती पहिले मराठी होऊ दे, मग हिंदी हाणतो, काही अडचण नाही. हिंदी पण मला बोलता येतं, मी बोलतो. नक्की. बरं, राजीनाम्याची थेट मागणी करताय का? जर चुकीचं निघालं बेकार बोलू नका. माझं म्हणणं आहे धनंजय मुंडे साहेब यांची इन्व्हॉल्वमेंट किती आहे हे तपासून पाहावी, आणि जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते काही ब्रह्मदेव नाहीत, ते सुद्धा या गुन्ह्यामध्ये येतील. राजीनाम्याची मागणी करता का थेट तुम्ही तोपर्यंत? कारण दबाव होतोय राजीनामा सरकारमध्ये. काही लोक म्हणतायत की नैतिकतेचा आधार घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा. मी स्पष्टपणे सांगतो, नैतिकतेची आणि धनंजय मुंडे यांची गाठच राहिलेली नाही. त्याच्यामुळे नैतिकतेचा वगैरे राजीनामा द्यायचा काही संबंध येत नाही. याला अजितदादांना माझी विनंती आहे की दादा, तुमच्याकडं महाराष्ट्र भविष्यातला एक चांगला नेता म्हणून पाहतोय. तुम्ही ह्या लोकांचं फारसं काय ऐकू नका, हे चुकीचे लोक आहे. आणि मी म्हणलंय की बारामतीचे 1500 लोक 1500 गावात पाठवा. जर रिपोर्ट तुम्हाला चांगला आला तर त्यांना ठेवा, रिपोर्ट बॅड आला ते कसे वागतात इतर लोकांशी सगळ्याच याचा रिपोर्ट घ्यावा. आणि अजितदादांनी मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री असतात, मुख्यमंत्री हा निर्णय घेऊ शकतात. अजित पवार निर्णय घेत नाहीत म्हणजे याचा अर्थ मुख्यमंत्र्यांवरती मित्रपक्षाचा दबाव आहे? नाही. अजितदादा यांनी अगोदर निर्णय घेतला पाहिजे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी कशात काय कमी ठेवलंय? जेवढ्या मागण्या मी केल्यात त्या सगळ्या मंजूर केल्या. मुख्यमंत्र्यांनी मोका लावा मागणी केली, मोका लावण्याचं कबूल केलं. SIT कबूल केली, दिली. 10 लाख रुपयाची मदत. आजपर्यंत कुठल्याही मर्डर प्रकरणामध्ये 10 लाख. पण हे युनिक मर्डर आहे ना, हा अतिशय वेगळा, अतिशय चुकीच्या पद्धतीने अमानवी, निष्ठुर काय शब्द देता येते तुमच्याकडं शब्दकोशात. माझी माय मराठी अमृतातेही पैजा जिंके असं संत ज्ञानेश्वर म्हणाले होते. त्या शब्दकोशातले जे शब्द आठवतात ते शब्द तुम्ही या निष्ठुर हत्येला लावू शकतात. इतकी भयानक ही हत्या त्यांनी केलेली आहे. म्हणून
त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे असं माझं मत. सोबत तुम्ही अनेक वेळा काम केलेलं आहे. दादा असं करणार नाही असं तुम्ही म्हणता. मी स्पष्ट बोललो, रिपीट काय बोलणार त्याच्यावर दादा आता बोललो ना मी. आता एक परत रिपीट ते बोलणं बरोबर नाही. नवीन प्रश्न विचारा. महायुतीमध्ये वाद होतोय का? कारण असं काय होणार नाही. प्रश्न ऐका. वाद व्हायला 4-5 आमदारावर सरकार नाही रे बाबा. वाद होत नाही, काय नाही वाद होत नाही. काही लोकांना हे बोलायला लावतायत अमुक टमुक चाललंय. मात्र राष्ट्रवादीचे नेते थेट गृह खात्यावरतीच आक्षेप घेतात की गृह खात्याचा जो आमचं निष्कलंक माणूस आहे. आमचं गृह खातं नरड्यापर्यंत गेलं होतं तेव्हा ते नाटक केलंय सरेंडर व्हायचं. सगळीकडून जाम झाल्याच्या नंतर आणि मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टी अटॅचमेंटची कारण प्रॉपर्टी अटॅचमेंट सगळ्या जर झाल्या तर वाल्मिक अण्णाबरोबर आणखी कोणाकोणाच्या प्रॉपर्टी आहेत हेही उघड होईल. कोणाच्या पत्नीच्या आहेत, कोणाच्या कशाच्या आहेत ते सगळं होईल. अन्ना, हे पुरे मामले में आप त्यांचे जायबाहे हे पीए असल्याचं अंजली दमाने यांनी सांगितलंय. त्यांची गाडी पुण्यात आहे आणि ती गाडी पत्नीच्या नावावरती वाल्मिक कराडांच्या पत्नीच्या नावावरती असं सांगितलं जात आहे. तसा काही संदर्भ आहे का तुमच्याकडे? जो त्यांच्याकडे संबंध आहे मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. तुम्ही त्यांना विचारा. अन्ना, ये पूरे मामले में आप और बीड़ के सांसद पुणे आए, पूरे महाराष्ट्र में इसका चर्चा है, लेकिन केस की जो एमएलए है नमिता मुंदड़ा, उनका अभी तक कोई प्रेस कॉन्फ्रेंस नहीं उन्होंने भी सभागृह में लेकिन कोई एक्टिव उनका प्रेस कॉन्फ्रेंस पब्लिक में बाहर गई है. वो इस देश में नहीं है. वो आने के बाद वो भी एक्टिवली काम करेगी. क्या बीड़ पुलिस और जो सीआईडी है ये जो किया है क्योंकि भारतीय जनता पार्टी का बूथ प्रमुख है. वो लोकसभा को भी बूथ प्रमुख है और विधानसभा को बूथ प्रमुख को भारतीय जनता पार्टी में अनन्य साधारण महत्व है. मेरा बूथ प्रमुख वहाँ पे चोरी हो गया है, इसलिए मैं बूथ प्रमुख के साथ रहूंगा. लेकिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के पिक्चर में आने के बाद इन्होंने सरेंडर किया, तो इसका मतलब सीआईडी के ऊपर सरेंडर किया वाल्मीक कराड़ ने. मुख्यमंत्री ने इनका प्रॉपर्टी अटैचमेंट किया, उसके बाद सरेंडर. लेकिन क्या पुलिस के ऊपर प्रेशर था? एसआईटी कोई प्रेशर नहीं. देवेंद्र फडणवीस पे कोई प्रेशर डाल सकता है क्या? पकड़े क्यों नहीं? अभी प्रेशर 20 दिन लगे. पूरे 5 साल फडणवीस साहब पे कोई भी प्रेशर टैक्टिस हो सकती है क्या? और अजीत